वाळूज परिसरात एका सोन्याचा व्यापार करणारा सराफ्यास लुटल्याची घटना समोर आली आहे। संतोष सूर्यवंशी असे सराफा दुकानदाराचे नाव असून दुकान बंद करून घरी जात असताना रस्त्यामध्ये 3 चोरट्यांनी त्यांना अडवले व त्यांच्याजवळील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला। बॅग देत नसल्याचे पाहता एका चोरट्याने स्वतःजवळील पिस्तूल काढून सराफा व्यापाऱ्याच्या डोक्यावर वार केला। त्यामुळे व्यापारी चक्कर येऊन खाली पडले आणि चोरट्यांनी सोने असलेली बॅग घेऊन पसार झाले। या घटनेबाबत पोलिसात तक्रार नोंद करण्यात आली असून सदर घटनेबाबत सराफा व्यापारी संतोष सूर्यवंशी यांनी माध्यमांद्वारे बोलताना सविस्तर माहिती दिली। काय घटना घडलेली आहे? सर, मी शॉप बंद करून घरी जात असताना मला 3 जणांनी मारहाण केलं, माझ्या बॅगेतलं सोनं लुटून नेलं, बॅग सुद्धा नेली त्यांनी। घटना ज्यावेळेस घडली त्यावेळेस टायमिंग किती होता आणि किती वाजले होते? सर, 8:30 वाजता मी शॉप बंद केलं आणि 8:45 वाजण्याच्या सुमारास मी रांजणगाव फाटा या ठिकाणी होतो, तेव्हा तिकडे ही घटना घडलेली। मला सांगा, तुमच्यासोबत किती मुद्देमाल होता? एक 4.5 लाखाचा होता, 3 तोळे सोनं होतं आणि एक मोबाईल होता बॅगेमध्ये। ज्यावेळेस ते चोरांनी मारहाण केली त्यांच्यासोबत काही शस्त्र होते का त्यांच्याकडे? सर, एकाकडे चाकू होता आणि एकाकडे बंदूक होती। म्हणजे बंदुकीचा धाकावर तुम्हाला लुटलं? हो सर, हो। बंदुकीचं नोक असतं ना, त्याने मारलेलं मला। म्हणजे किती टाके पडले तुम्हाला? 4 टाके पडलेले। पोलीस केस केली तुम्ही? हो, पोलीस केस केलेली। पोलीस केस वगैरे केलेली आहे मी। ते म्हटलेत लवकरात लवकर चोरांना शोधून तुमचा मुद्देमाल जो आहे तो परत करू म्हणून। काय नाव तुमचं? संतोष आनंद सूर्यवंशी।